नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, CET सेलमार्फत आता बघा आपले जे कॅप राऊंड्स आहे तर ते कॅप राऊंड्सला सुरुवात होणार आहे. मग त्यासाठी सुरुवातीला बघा रजिस्ट्रेशन करावं लागत असतं, त्यानंतर आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत असतात, त्यानंतर मग फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड अशा प्रकारे पुढची प्रोसेस असते. तर बघा जे जे विद्यार्थी आपले BEd MAd हा इंटिग्रेटेड कोर्स करणार आहेत किंवा त्याची CET दिलेली आहे, त्यानंतर आता कॅप राऊंडसाठी त्यांची रजिस्ट्रेशनला सुरुवात झालेली आहे. तसेच बघा ज्या विद्यार्थ्यांनी BEd कंप्लीट केलेलं आहे त्यानंतर आता MAdला ॲडमिशन घेणार आहेत, त्या विद्यार्थ्यांचे सुद्धा आता रजिस्ट्रेशन कॅप राऊंड रजिस्ट्रेशन जे आहे तर त्याला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला पण सुरुवात होणार आहे. मग त्यासाठी बघा जे इम्पॉर्टंट डेट्स आहे तर ते इम्पॉर्टंट डेट्स बघणार आहोत. सुरुवात कधी झालेली आहे आणि लास्ट डेट कधी असणार आहे त्याविषयी विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे नोटीस आलेली आहे तर ती नोटीस बघूयात. त्यामध्ये आपल्याला इम्पॉर्टंट ज्या डेट्स आहेत तर ते इम्पॉर्टंट डेट्सविषयी माहिती आपल्याला मिळून जाणार आहे. कॅप रजिस्ट्रेशन शेड्यूल फॉर अकॅडमिक इयर 25-26 फॉर BEd MAd हा इंटिग्रेटेड कोर्सेस आहे. हा एक कोर्स आहे आणि सेपरेट जो MAd कोर्सेस आहे त्याचे पण कॅप राऊंड रजिस्ट्रेशनला सुरुवात झालेली आहे. द अप्लाइंग फॉर फिलिंग शेड्यूल ऑफ सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस म्हणजेच कॅप फॉर द BEd प्लस MAd अँड MAd कोर्सेस अंडर हायर Education Department is being given in the following table. Candidates are requested to register for CAP and fill the CAP application form for the respective course within a scheduled date. बघा विद्यार्थी मित्रांनो, कॅप राऊंड्सला यांची सुरुवात झालेली आहे. आता इम्पॉर्टंट ज्या डेट्स आहेत तर ते इम्पॉर्टंट डेट्स बघूयात. या ठिकाणी बघा पहिला जो कोर्सेस आहे BEd प्लस MAd हा इंटिग्रेटेड कोर्स आहे. त्यासाठी कॅप राऊंड रजिस्ट्रेशनला बघा महाराष्ट्राचे स्टुडंट तसेच अदर महाराष्ट्राचे स्टुडंट्स दोघांनासुद्धा सेमच तारीख असणार आहे. 23/6/2025ला कॅप रजिस्ट्रेशनला सुरुवात झालेली आहे आणि 4 जुलै किंवा 4/7/2025ला लास्ट डेट असणार आहे. हे झालं कॅप रजिस्ट्रेशनसाठी. त्यानंतर मग पुढची प्रोसेस असणार आहे ई स्क्रुनिटी ऑफ अपलोडेड डॉक्युमेंट्स अँड फिल इन ॲप्लिकेशन फॉर्म बाय व्हेरिफिकेशन टीम. मग आपण जे डॉक्युमेंट्स अपलोड करणार आहोत तर मग ते व्हेरीफाय होणार आहे, ई स्क्रुनिटीना व्हेरीफाय होणार आहे. त्यासाठी इम्पॉर्टंट डेट्स आहे 24/6/2025 ते 8/7/2025 या दरम्यान तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. तसेच बघा पुढचा जो कोर्सेस आहे MAd हा कोर्सेस BEd नंतर आपण MAdला ॲडमिशन घेण्यासाठी आपल्याला कॅप थ्रू आपल्याला जायचं असतं. तर बघा 23/6/2025 ते 4/7/2025 या डेटमध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे आणि डॉक्युमेंटसुद्धा अपलोड करून द्यायचे आहे. त्यानंतर मग आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे ई स्क्रुनिटीने तर 24/6/2025 ते 8/7/2025 या दरम्यान आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण BEd प्लस MAd हा कोर्सेस आहे त्याविषयी आपण कॅप रजिस्ट्रेशन तसेच ई स्क्रुनिटी डॉक्युमेंट्स अपलोड याविषयी आपण माहिती बघितलेली आहे. तसेच MAd हा कोर्सेस आहे त्या रिलेटेड कॅप रजिस्ट्रेशन इम्पॉर्टंट डेट्स आणि ई स्क्रुनिटी इम्पॉर्टंट डेट्स याविषयी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती बघितलेली आहे. जर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.